महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं। मात्र आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतर सुद्धा महायुतीमध्ये नाराजी कायम आहे की काय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। याला कारण ठरलंय अनेक मंत्र्यांनी मंत्रिपद मिळून सुद्धा अद्याप आपला पदभार स्वीकारलेला नाही आणि त्यामुळे ज्या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही असे मंत्री जवळपास नवीन वर्षातच आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत की काय असं समजतंय। सोमवारी अमावस्या असल्या कारणामुळे अनेकांनी या दिवशी पदभार स्वीकारण्याचं टाळलंय, तर 31 डिसेंबरला जवळपास हे सगळेच मंत्री मुंबईच्या बाहेर असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कदाचित राज्याच्या किंवा देशाच्या सुद्धा बाहेर असणार आहेत। त्यामुळे 31 डिसेंबरलाही पदभार स्वीकारण्याची शक्यता अगदीच कमी असल्यानं नवीन वर्षातच हे नवीन सरकारमधले नवे मंत्री पदभार स्वीकारतील असं बोललं जात आहे। तर सरकार सुट्टीवर असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे। कारण कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेच। आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये। जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाहीये। आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे, आपण पाहताय धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाहीये आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।